मित्रांनो, थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये विनोद म्हणतो, आता ही शेवटची चिठ्ठी ठरवणार, तुम्ही घरात राहणार की नाही, असं म्हणून तो आता चिठ्ठी उघडतो आणि पाहतो तर त्यामध्ये या घरात राहणार असं लिहिलेलं असतं. मग आता त्या बाजूने मतं जास्त पडलेली असतात, त्यामुळे आता मानसी या घरात राहण्याचा मार्ग खुला झालेला असतो आणि तो तसं सर्वांना सांगतो. मग आता तेजसला खूप आनंद होतो, परंतु चेहऱ्यावर तो तसं दाखवत नाही. खरं तर त्याने सुद्धा आता गायत्रीचा प्लॅन तिच्यावरच उलटवलेला असतो. तेव्हा गायत्री आता लगेच तोंड वाकडं करते. मानसीला, संपदाला आणि त्याचबरोबर निधीला खूप आनंद झालेला असतो. घरात राहायला मिळणार, बरं झालं कुठेतरी डोक्यावर छप्पर तरी मिळालं, या विचाराने तिघींचे चेहरेही आनंदाने फुलून निघतात. मग आता विनोद म्हणतो, मी काहीही केलेलं नाही हा तेजस. तेव्हा तो म्हणतो, तूच गेमा केल्या आहेत, असं म्हणून तेजस हसतो. त्यावेळी सर्वजण त्याच्याकडे आश्चर्याने पाहतात. मग आता तो म्हणतो, नाही, असं होऊ शकत नाही. म्हणजे ह्या इथेच राहणार का? हे मला नको आहे. नक्की विनोद, तूच गेमा केला असणार आहे, काहीतरी काडी केली असणार आहे तू. मग आता तो म्हणतो, नाही, मी काहीच केलेलं नाही आहे, जरा ऐकून घ्या आमचं. ही तेजस आता ऐकायला तयारच नसतो. तो म्हणतो, नाही, तुमचंच काम आहे. विनोद आता नाहीच म्हणतो. मग आता त्या दोघांचंच खूप वेळ चालू असतं. त्यावेळी तेजस हळूच मानसीकडे पाहत गालातल्या गालात हसत असतो. मानसीला देखील आनंद होतो. मग आता गायत्री म्हणते, घरच्यांनी मतं दिलीच आहेत, तर तू इथे राहू शकतेस. मिस मानसी सनस, राहा इथे, आता ही तुमची रूम असणार आहे. तेव्हा ठीक आहे असं आता मानसी म्हणते. तेव्हा तेजस म्हणतो, राहू द्या, काय राहू द्या, तुम्ही फक्त असंच राहा म्हणता आणि भाड्याचं काय ते पण ठरवा ना. मग आता भाड्याचं ठरवावं तर लागेलच ना, असं गायत्री म्हणते. आणि मिस मानसी सनस, तू खूप छान केक बनवते ना, असंही विचारते. तेव्हा मानसी म्हणते, हो. त्या गायत्री म्हणते, आमच्या हॉटेलला रोज 4 केक तू बनवलेले पाहिजेत. मी तुला ऑर्डर देईन आणि त्या ऑर्डरमधल्या पैशामधून तू तुझं भाडं भरायचं, चालेल ना. मग आता मानसीला खूपच आनंद होतो. ती आता आपल्या बॅगा घेऊन निधी आणि संपदाला घेऊन लगेच रूममध्ये जाते. त्यावेळी तेजसला देखील प्रचंड आनंद झालेला असतो. तेव्हा घरातील एक एक करून सर्वजण आता तेथून निघून जातात. मग आता तेजस एकटाच तेथे राहतो. त्यावेळी गायत्री म्हणते की आपलं मत कधीही एक होऊ शकत नाही तेजस, तुला माहीत आहे. शेवटी तुझा हरलेला चेहरा मला आता पाहायला मिळाला, लुकअप, असं म्हणून ती त्याला वर पाहायला सांगते. तेव्हा तेजस आता वर पाहतो. मग आता गायत्री त्याच्याकडे पाहून हसते आणि मग तेथून जाते. त्याच वेळी आता तेजस म्हणतो, हरूनही जिंकण्यात एकच मजा आहे, तुम्हाला नाही कळणार ती मजा गायत्री वहिनी कधीच, असं म्हणून तो आता ती चिठ्ठी पाहतच राहतो. तर दुसरीकडे आता गायत्री रूममध्ये बसलेली असते. त्याच वेळी आता विनोद ह्या सर्व चिठ्ठ्या वाचत असतो. नक्की कुणाचं अक्षर आहे आणि कोणाच्या बाजूने कोणी मत दिलंय हे तो पाहत असतो. मग आता हे अक्षर कुणाचं आहे, राहायचंच म्हणजे काय, हे नक्की त्या तेजाचं अक्षर असणार आहे, असं विनोद म्हणतो. मग आता छाया म्हणते, नाही हो, ते माझं अक्षर आहे. तेव्हा तुझ्यासारखंच आहे वजनदार, असं आता तो तिची गंमत करत म्हणतो. मग आता छाया म्हणते, काय म्हणालात? तो म्हणतो, वजनदार नाही ग, वळणदार तुझ्यासारखं आहे. मला तर असं वाटतं ना, तुला डोकं फक्त केस वाढवण्यासाठीच दिले देवाने, अक्कल चालवता येते की नाही? अगं, आपण दिदीच्या टीममध्ये आहोत ना, मग तू ती राहायचं असं का बोलली? तरी दिदीला वाटत होतं ना की तिने इथे नाही राहावं म्हणून. मग आता ती म्हणते, तुम्हाला कळतं का काही? अहो, त्या तेजसचं मत पण नकोच होतं, आपली टीम वाढेल ना, आपल्या टीममध्ये जास्त माणसं येतील, म्हणूनच मी तिला मत दिलं, बाकी काही नाही. आता छाया आणि विनोदची लुटुपुटूची भांडणं पाहून गायत्री म्हणते, गप्पा बसा, ती मेहरबानी ना मी सुद्धा केली आहे, म्हणजे मी सुद्धा त्या मानसीला इथेच राहायला जागा द्यायची आहे, हे त्यामध्ये लिहिलं होतं. मग आता विनोदला आणि छायाला खूप आश्चर्य वाटतं. ते म्हणतात, खरंच? मग आता गायत्री म्हणते, हो, कारण शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. मानसीला सुद्धा तेजसबद्दल खूप राग आहे ना, मग आता त्या रागाचं रूपांतर मी कशा कशात करते ना, ते तुम्ही बघतच राहा. पुढे आता खूप मोठ्या मोठ्या तेजसच्या गेमा होणार आहेत, म्हणजे रणजितचं आणि मानसीचं लग्न लावून देण्याचा प्लॅन या तेजसचा आहे ना, आणि मानसी स्पष्टपणे विरोध करतीये म्हटल्यावर मानसीचा तेजसवर राग असणारच. आणि तेजसला काय करायचंय, पैसे उकळायचे रणजितकडून, आणि त्याचा हा प्लॅन मी कधीही सक्सेस होऊ देणार नाही, म्हणूनच या मानसीला मी इथे ठेवून घेतलं आहे. आता असं म्हटल्याबरोबरच इकडे विनोद म्हणतो, बापरे गायत्री दिदी, म्हणूनच तुम्ही माझ्या आदर्श आहात, खरंच खूप टॅलेंटेड आहात हा. त्यावेळी गायत्री म्हणते, हो आहेच मी. मग आता छाया म्हणते, मी काहीही झालं तरी हुशार गायत्री
गायत्री दीदीची बहीण आहे म्हटल्यावर मी सुद्धा तशीच. मग आता गायत्री देखील गालातल्या गालात हसते. त्यानंतर तेजस हा बाहेर बसलेला असतो. तेवढ्यातच आता मानसी तेथे जाते आणि म्हणते की मला झाडू हवाय. मग आता झाडू हवाय का, हा घ्या ना, असं म्हणून आता तो तिच्या हातात झाडू देत असतो. समोर पाहतो तर तेथे आता गायत्री बाहेर निघालेली असते, मस्त पर्स वगैरे अडकवून. आता तेजस हे पाहतो आणि मानसीच्या हातातून पटकन झाडू ओढून घेत म्हणतो, काय झाडू? मी माझ्या हिमतीचं झाडू अजिबात तुम्हाला देणार नाही. स्वतःला समजता कोण? एवढी भीक लागली का तुम्हाला? असं म्हणून तो आता मानसीबरोबर खूप भांडू लागतो. त्यावेळी मानसीला समजतं गायत्री आली आहे, म्हणूनच ती सुद्धा आता लगेच तेजसबरोबर खूप भांडू लागते आणि म्हणते की मला झाडू हवाय, मी सुद्धा इथे काम करून पैसे कमावणार आहे आणि हे घरसुद्धा माझं आहे, लक्षात ठेवायचं. कारण आता गायत्री मॅमनेच मला इथे राहायला सांगितलं आहे. तुम्हाला काय वाटलं हो, तुम्ही जास्त शहाणपणा करणार आणि मी ऐकून घेईल? तुम्ही जे बोलणार ते मी ऐकून घेणार असं कधीही होऊ शकत नाही. कारण मी भाडं देऊन इथे राहणार आहे, मी भाडोत्री आहे या घरची. आणि तुम्ही कोण हो? असं म्हणून ती आता तेजसला बोलते. तेजस म्हणतो, तुम्ही भाड्याने इथे राहता ना, मग काय काम करायचं कळलं? अहो, मग भाडं द्यायचं आणि गुपचूप तुमच्या सर्व वस्तू आणायच्या. गायत्री त्या दोघांनाही गप्प करते आणि तेजसला म्हणते, अरे तुझा हा झाडू तुझ्याकडेच ठेव, कळलं? मी मानसीला दुसरा झाडू देते, कारण तुझी ही लायकी आहे ना, ती या झाडूसारखीच बाहेर आहे राहण्याची. आता मानसीला खूप वाईट वाटतं. त्यावेळी गायत्री म्हणते, थांबा मानसी, असं म्हणून ती आतमध्ये जाऊन झाडू घेऊन येते. त्यावेळी आता मानसी लगेच तेजसला खुणावते, हे काय आहे, ह्या असं का बोलल्या? तेजस म्हणतो, ती खूप मोठी स्टोरी आहे. गायत्री येत असते, दोघेही गप्प बसतात आणि एकमेकांकडे रागाने पाहतात. मग आता गायत्री मानसीला झाडू देते आणि अजून काही वस्तू लागल्या तर माझ्याकडे नक्कीच माग, असं म्हणते. त्यावेळी तेजस म्हणतो, हो, त्या झाडूलाही खूप आनंद झाला असेल, असा मोरासारखा पिसारा फुलेल ना तो. कधी नव्हे ते तुम्ही झाडू हातात घेतला आणि या मानसीला दिला म्हटल्यावर काय झाडूला आनंदच झाला असेल. तुमच्यासारख्या देवीचा हात झाडूला लागला ना म्हणून. तेव्हा ती म्हणते, शट अप, काही पण बोलू नकोस तेजस. त्यावेळी आता गायत्री मानसीला म्हणते, तुला जर कोणी त्रास दिला तर मला नक्की सांगायचं. तेव्हा मानसी ठीक आहे असं म्हणते. गायत्री आता तेथून जाते. ती तेथून गेल्यानंतर मानसी विचारते, असं खोटं खोटं कधीपर्यंत आपण भांडायचं? मग आता आपला थोडा प्रॉब्लेम आहे ना, मग जोपर्यंत तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही ना, तोपर्यंत तर आपल्याला भांडावंच लागेल ना, असं तेजस तिला समजावतो. मग आता मानसी म्हणते, मला नाही आवडतो तुमच्याबरोबर भांडायला. तेजस म्हणतो, भांडावं तर लागेल ना पण. त्यानंतर तेजस आता तिला समजावून तेथून जातो. त्यावेळी मानसी मनातल्या मनात विचार करते की मी कसं सांगू तुम्हाला माझ्या मनातील भावना. अहो, तुमच्यासोबतच मला आयुष्य घालवायचं आहे, या माणसांसोबत आयुष्यभर राहायचं आहे, त्यांची सेवा करायची आहे आणि मग मीच असं तुटकपणे वागायचं त्यांच्याबरोबर, हे कसं चालेल? कधी कळणार तुम्हाला हे? असं म्हणून ती आता तेजसकडे पाहतच राहते. दुसरीकडे रजनी आता शोभाला भेटलेली असते. तेव्हा रजनी म्हणते, काम कुठपर्यंत आलं आहे? कारण की लवकरात लवकर रणजित आणि मानसीचं लग्न झालं पाहिजे. तुम्ही मानसीकडे तो विषय काढला का? त्यावेळी आता शोभा मात्र तोंड पाडून बसलेली असते. तेव्हा रजनी म्हणते, ओ मी काय बोलतीये तुम्हाला, झाला का विषय, काही काढला का विषय मानसीकडे? तेव्हा मानसी घरात तर असायला हवी ना तिच्याकडे विषय काढायला, असं म्हणून आता शोभा सत्य सांगते की मानसी हे घर सोडून गेली आहे. तेव्हा हे ऐकताच रजनीला धक्का बसतो. तेव्हा ती म्हणते, काय म्हणजे तुम्हाला जे काम दिलं होतं ते तर तुम्ही पूर्ण केलंच नाही, उलट मानसी घर सोडून गेली असं मला सांगताय? मग मी तुम्हाला जे पैसे दिले होते ना ते दुप्पट मी वसूल करून घेईन, मी आत्ताच तुम्हाला सांगते. त्यावेळी आता शोभाला धक्काच बसतो. ती म्हणते, दुप्पट वसूल करून घेणार तुम्ही पैसे? मग आता रजनी म्हणते, हो मी घेणारच आहे दुप्पट वसूल करून. आणि शोभा पुढे म्हणू लागते, हे सगळं ना तुमच्या मुलामुळे झालं आहे. अहो, ती प्रिंटिंग जुनी मशीन विकत नसती घेतली तर मग काय झालं असतं का? त्या मानसीला वाटलं की तिला मिळवण्यासाठीच त्याने ती प्रिंटिंग मशीन विकत घेतली. तुमच्या मुलानेच गडबड केली. त्यावेळी कोणती प्रिंटिंग मशीन, कोणतं काय, असं आता रजनी विचारत असते. त्यावेळी आता शोभा म्हणते, एक जुनी प्रिंटिंग मशीन त्या तुमच्या मुलाने विकत घेतली आणि त्यामुळेच सगळा घोळ झाला आहे. त्यावेळी रजनीला काही हे कोडं सुटत नाही. ती आता चांगलीच शोभाला धमकी देते आणि तेथून निघून जाते. आता शोभाला भीती वाटू लागते
लागते रजनी ही चांगलीच डेंजर बाई आहे, जर आता त्या दोघांचं लग्न झालं नाही तर माझी वाटच लागणार आहे या विचाराने ती पूर्णपणे हादरून जाते। दुसरीकडे आता मानसी घर स्वच्छ करत असते, आता कपाटावरून बॅग खाली पडते, खूप मोठा आवाज होतो, मानसी जोरात ओरडते। मग आता तेजस धावतच आतमध्ये जातो आणि विचारतो काय झालं। त्यावेळी आता ती म्हणते अहो बॅग पडली वरून कपाटावरून, पण तुम्ही इथे कसे? मग आता तो म्हणतो तुमच्या मदतीला आलोय। तेव्हा निधी आणि आई कुठे आहेत असं तेजस विचारतो। त्यावेळी त्या किराणा भरण्यासाठी गेल्या असल्याचं आता मानसी म्हणते आणि मी हा पसारा आवरते पटकन आणि रूम पण स्वच्छ लावून घेते। त्यावेळी ठीक आहे असं तेजस म्हणतो आणि तिला मदत करतो। मग आता कुणी पाहिल ना आपलं भांडं फुटेल ना असं मानसी म्हणते। तेजस म्हणतो सर्व खबरदारी घेऊनच मी इथे आलो आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज काही टेन्शन घेऊ नका असं म्हणून तो आता झाडून काढतो, तिला कामामध्ये खूप मदत करत असतो, अख्खी रूम स्वच्छ करतो। त्यावेळी मानसी खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहत असते आणि ते मंगळसूत्र हातात घेत घरची या लग्नाची स्वप्न रंगवत तेजसवरून नजरसुद्धा हटवत नाही। मग आता काही वेळाने मग त्यानंतर त्यांना सिलेंडर उचलायचा असतो, त्यावेळी तो सिलेंडर आता मानसीला एकटीला उचलत नसतो। तेजस आता तिला मदत करतो आणि त्यानंतर तो झाडून सुद्धा काढतो। मग आता त्याच्या तोंडाला थोडं काळं काहीतरी लागलेलं असतं, तेव्हा ते पाहून आता मानसी खूप हसत असते। त्यावेळी तेजस विचारतो काय झालं हसायला? मग आता मानसी त्याला मोबाईलमध्ये दाखवते की तुमच्या तोंडाला काहीतरी काळं लागलं आहे म्हणून। तेव्हा आता तेजस हा पण हसतो आणि मानसी आता त्याला लगेच आपली ओढणी काळं पुसण्यासाठी देते। मग आता तो तिच्या ओढणीनेच ते पुसतो। त्यानंतर तेजस आता दरवाजाजवळ जातो आणि तेथे तो दरवाजा स्वच्छ करायला घेतो, परंतु आता तेथे पाल असल्यामुळे तेजस खूप जोरात ओरडतो आणि मानसीला जाऊन पकडतो। तेव्हा ती विचारते काय झालं? मग आता तो म्हणतो तिथे पाल आहे पाल, लहानपणी मला दिनेश दादाने सांगितलं होतं की ते डायनासोरचं पिल्लू असतं। आता असं म्हटल्याबरोबरच मानसी खूप हसू लागते आणि म्हणते काय म्हणालात? मग आता तो म्हणतो हो मला दिनेश दादाने सांगितलं होतं। ती म्हणते बापरे तुम्ही पालीला एवढं घाबरता? तो म्हणतो हो मला खूप भीती वाटते तिची। त्यानंतर आता मानसी ती पाल बाजूला झाडूने काढण्याचा प्रयत्न करत असते, त्याचवेळी तेजस घाबरतच तिच्या खांद्याला पकडतो। दोघेही एकमेकांकडे आता खूप वेळ पाहत असतात। मग आता मानसी तेजसवरून नजर हटवतच नसते, त्यावेळी आता तेजस तिच्यासमोर हात पकडतो आणि म्हणतो काय? मग आता पाल गेली सुद्धा पहानावर असं मानसी म्हणते। मग आता तेजस म्हणतो गेली कुठे? त्या पडद्याच्या आड आहे असं म्हणून आता तो खूप घाबरतो आणि तेथून निघून जातो। मग आता मानसी म्हणते बापरे बरं झालं हा माणूस कशाला तरी नक्की घाबरतोय असं म्हणून त्याच्याकडे पाहून ती हसते। मित्रांनो पुढील भागामध्ये तेजस हा संपतरावांचा फोटो छान असा घेऊन येतो। मग आता मानसी त्या फोटोकडे पाहून खूप रडत असते। तेजस म्हणतो तुम्हाला रडण्यासाठी हा फोटो मी नाही आणला असं म्हणून तो तिचे अश्रू आता पुसणार असतो, तेवढ्यातच आता तो हात पटकन मागे घेतो। मग काही वेळानंतर आता गीता रात्रीची तेथे येते, खरं तर तेजससाठी डबा घेऊन आलेली असते। तेव्हा तेजससाठी डबा घेऊन आल्यानंतर छाया धावतच येते आणि गीताने आणलेला डबा मुद्दामच सांडवून टाकते। त्यावेळी आता तेजसला खूप वाईट वाटतं की आता जेवायला मिळणारच नाही। मग आता मी तुमच्यासाठी काहीतरी खायला बनवून आणते गीता म्हणते। त्यावेळी आता नको वहिनी मी राहील आजच्या दिवस उपाशी असं आता तेजस म्हणतो। तेवढ्यातच आता मानसी तेथे येते आणि म्हणते अहो ऐका ना राष्ट्रहित तुम्ही जेवण करून घ्या असं म्हणून ती त्याच्यापुढे ताट ठेवते। त्यावेळी गीता म्हणते काय हो भाऊजी पळून जाऊन लग्न केलं की काय? तेव्हा आता तेजस हा मानसीकडे पाहतच राहतो। मग आता मानसी म्हणते नाही हो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।